आज 3 वाजता आंघोळ करून तयार झालो आणि गाडी जवळ आलो, कारण आपण शेंगाची गाडी भरली होती. ती आपल्याला कारंजाला न्यायची होती. आपली गाडी मंदिर जवळच होती. ड्रायव्हर आला, निघालो गाडी घेऊन. रस्त्यातच पेट्रोल पंप दिसला तर ते डिझेल टाकून घेतलं आणि मग निघालो. कारंजाला 8-10 किलोमीटर राहिलं ना आपली गाडी बंद पडली. तो दादा म्हणे पाहतो या गाडीला काय झालं तर. मग तो म्हणे की हिची बॅटरी पुरी उतरली. त्याला 25 वर्षाचा तजुर्बा आहे. 25 वर्ष झाली ही गाडी त्याच्याच जवळ आहे. त्याचा मित्र बी कारंजाला आडले येईल होता. मग त्याच्या मित्राच्या गाडीचीच बॅटरी काढून आणली आणि या गाडीला बसवली. आलो ना मग कारंजाला आले. अटी आल्याबरोबर तर त्याने आपली गाडी रिकामी करणं चालू केली. आता पाहू राहिलो हराशीची वाट. मग म्हटलं तर हराशी होईपर्यंत तर लोक मार्केटच घ्या हिंडून. हे मार्केट लय मोठं आहे. पाणी आलं तरी शेतकऱ्याचा माल वला बी होत नाही. दिना भाऊ मग हराशी दिली. मग आपली शेंग घ्या म्हटलं तुम्ही आता कोणत्या भावा. आपल्याला फक्त शेंग विक नव्हती, कारण की ती आता खराब होत होती. काटा येईपर्यंत म्हटलं आता घ्या आता मार्केट हिंडून. 8 वाजता झाला काटा आणि केला मग कारंजाला आले टाटा. बाबू भैया लावा आता. ये बाबूराव का स्टाईल आहे. दनांगा 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 दनांग. कुठून